आजची धक्कादायक आणि संतापजनक बातमी अमरावती जिल्ह्यातून। भातकुली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका माणूस हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। संतोष स्वर्गे या व्यक्तीवर झालेल्या क्रूर मारहाणीमुळे त्यांचा पाय अक्षरशः चक्काचूर झाला असून त्यांच्यावर अमरावती येथील इरविन रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। पायाची हाडे जोडण्यासाठी तब्बल 6 रॉड टाकावे लागले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आरोपींनी संतोष स्वर्गे यांना जेवणाच्या डब्याच्या निमित्ताने बोलावले, त्यानंतर एका महिलेला समोर करून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आली। त्यानंतर त्यांना घरात नेऊन हातपाय बांधून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली। केवळ इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्या तोंडाला आणि अंगावर दारू ओतून हा अपघात असल्याचा बनावा करण्याचाही प्रयत्न केला। मात्र संतोषांच्या पायावर पाईप आणि जड वस्तूची वारंवार प्रहार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा पाय गंभीररित्या जखमी झाला। या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 5 आरोपींपैकी केवळ 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपी अजूनही मोकाट असल्याची चर्चा आहे। मुख्य सूत्रधाराला अटक का झाली नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान रुग्णालयात संतोष स्वर्गे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे। जर आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आता प्रशासन पुढे काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी विलास सावळे। आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज नेटवर्क। आपण पाहत आहोत भातकुली इथून गणोजा देवी इथून घडलेली घटना, जिथे सध्या इरविन हॉस्पिटल अमरावती इथे ॲडमिट आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की यांच्यासोबत कोणती घटना घडलेली आहे, काय प्रकार घडलेला आहे। प्रकार असा घडलेला आहे, महिला दिन निमित्त तुमच्यासोबत काय प्रकार घडला की घटना कशी घडलेली आहे नेमकं? मी घरामध्ये आलो, घराच्या बाहेर येत असताना बाबा म्हणे तू म्हणे खूप म्हणे काहीतरी बोलला। मी म्हटलं तुमच्यासोबत काहीच बोललो नाही मी, आणि मी म्हटलं तुमच्यासोबत बोलण्याची माझी क्षमताही पण नाही आहे। ते मागं 2 मुठा घेऊन काहीतरी होत्या आणि मिरची पावडर डोळ्यात दोन्ही ठिकाणी टाकल्या आणि मामानं माझ्या कॅलर पकडून मला खाली आपटलं। खाली आपण काय केलं तर त्यांचा मुलगा येत असताना त्यानं सपासप मायावर रॉट मारले तर मी अस्तव्यस्त होऊन गेलो। 26च्या ठिकाणी गुन्हा दाखल केला, पण त्यांना अरेस्ट केलं नाही। विठ्ठलराव खडसे आणि निलेश खडसे यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली। अटक करून ते ज्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली, ज्या पोलिसाच्या कारवाईवर आपण सक्षम आहात का? म्हणजे तुम्हाला वाटते का? मला तर असं वाटते का 326 केले पाहिजे, 307 करायला पाहिजे, 323 अब्लिकमध्ये काहीतरी येणार आहे ते। त्यानंतर आपण ठाण्याला सांगत बोलू काय आहे बोलत त्याचं। त्यांनी मी आज आले होते। आजची तारीख मला वाटते 16 तारीख आहे। 16/3/2026 रोजी 12-12:30च्या दरम्यान लोखंडे भातकुली पोलिसांचे कर्मचारी शिपाई म्हणून होते लोखंडे, त्यांनी माझं, आणि महात्रे म्हणून होते जमादार, ते स्वतः सोबत आले होते आणि त्यांनी माझे ते डॉक्युमेंट कागदपत्र घेऊन गेले। त्याने माझं शंभर पण काढलं। ते मी चेकअप करून तुम्हाला मी काय तर निर्णय सांगू शकतो। अजून पुन्हा मला माझ्या एक डोळ्याचा प्रश्न आहे की जोपर्यंत माझा डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही, कारण त्यांनी भुरकाट जो टाकला खूप त्रासदायक काम आहे। माझ्याकडे सर्व त्याचे फोटोज वगैरे काढून ठेवलेले आहे माझ्याकडे। जर असं काही असलं तर तुम्ही चॅनलवाल्यांना मी विनंती करतो, खरोखर तुम्ही न्याय द्याल ही माझी तुमची इच्छा आहे। बस एवढं बोलून समाप्त करतो। विलास सावळे, ज्वालादीप न्यूज, अमरावती।